नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर 75वी कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे संधी. एकदा राम नावाचा माणूस एका जंगलातून जात होता. त्याच वेळी त्याला तिथे एका साखळदंडाने बांधलेली व्यक्ती दिसली. रामला ते पाहून आश्चर्य वाटले. ती व्यक्ती चालता चालता रस्त्यातला प्रत्येक दगड साखळदंडाला लावून फेकत असे. रामने हे पाहून त्या व्यक्तीला विचारले, तू हे काय करत आहेस? त्यावर ती व्यक्ती म्हणाली की मी या साखळदंडाला दगड लावून पाहत आहे की जेणेकरून माझ्या हातात परीस येईल आणि माझी ही लोखंडाची साखळी सोन्याची होईल. काही वर्षानंतर पुन्हा राम त्या जंगलात आला आणि त्याच जंगलात पुन्हा एकदा त्याला तीच व्यक्ती दिसली. त्यावेळी तिचे साखळदंड पूर्णपणे सोन्याचे झाले होते. मग राम त्याला विचारू लागला, अरे आता काय झाले? तुझे साखळदंड तर सोन्याचे झालेत ना, मग तू इथे काय करत आहेस? तेव्हा ती व्यक्ती रामला पुन्हा म्हणाली, दगड उचलणे, तो साखळीला लावणे आणि तो फेकून देणे ही माझी क्रिया सतत चालू होती आणि त्यामुळे माझ्या हातात परीस कधी आला आणि मी तो टाकून दिला हे मला कळलेच नाही आणि म्हणून मी पुन्हा परीसाचा शोध घेत आहे. या कथेचं तात्पर्य खूप छान आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात परीसासारखी संधी येतच असते आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने तो क्षण पकडणे महत्त्वाचे असते. धन्यवाद.